आषाढ, श्रावण, भाद्रपद हे पावसाचे महिने संपतात आणि अश्विन महिना उजाडतो. जीवजंतूंचे वारेमाप पिकलेले पीक नष्ट करण्याचे आगळेवेगळे सामर्थ्य अश्विनातील उन्हामध्ये असते. या उन्हामध्ये सूर्याच्या जंतुनाशक अल्ट्राव्हायोलेट किरणांचे प्रमाण जरा जास्तच असते. त्याचकरता अंथरुणे पांघरुणे धुवून या महिन्यामध्ये उन्हात वाळू घालण्याची पद्धत असावी. नित्य नवीन ऊर्जा देणारा अश्विन सरता सरता निरोप घेतानाही आपल्या जीवनामध्ये दिवे लागण करून जातो. पुढील वर्षी येण्याचे वचन देऊन काळाच्या प्रवाहात गुप्त होताना अमावस्येलाही प्रकाशाच्या साठवणीची आठवण देतो. तेजस्वी उन्हाने या वसुंधरेच्या हिरव्या वस्त्रांना वेगळी आगळी झालर देणारा, समृद्धीच्या वाटेवर जगन्मातेची उपासना करायला सांगणारा, अंधार दूर करून तेजाची आरती शिकवणारा, प्रकाशाचे वेड घेऊन जगणाऱ्यांच्या जीवनामध्ये आपोआपच समृद्धी येते असा संदेश देणारा अश्विन 12 महिन्यामध्ये वेगळा उठून दिसतो आणि सम्राट अश्विन म्हणून मनात रेंगाळत राहतो. अश्विन महिना सुरू झाला की परिसरामध्ये थंडावा वाढतो, थंडी अधिक जाणवू लागते. अश्विन महिन्यात दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, करवा चौथ असे अनेक सण येतात. अश्विन महिना भरभराट घेऊन येणारा असतो. शेतातील पिके घरी यायला सुरुवात होते. शेतकरी खुश असतो. नवनवीन धान्य येते. चहूकडे आनंदी आनंद वातावरण असते. भारतात राहणारे आपण सगळेच भारतीय दिवाळी साजरी करतो. महाराष्ट्रात मात्र दिवाळी सुरू होते ती वसुबारस या दिवसापासून. दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण अश्विन महिन्याच्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. म्हणूनच वसू म्हणजे द्रव्य, धन आणि बारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला वसुबारस हे नाव पडले असावे. यालाच गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे घरामध्ये पशुधन असणे हे शेतकऱ्यांचा मोठेपणा दाखवतं. त्यामुळे ते पशुधन वाढावं, त्याची छान निगा कशी राखली जावी म्हणूनच त्याची या दिवशी पूजा केली जाते. गायींबद्दल, गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला तर फार महत्त्वाचे स्थान आहे. समुद्र मंथनाच्या वेळी जी 14 रत्ने बाहेर निघाली त्यातील एक रत्न म्हणजे कामधेनू गाय. त्यामुळे आपण गायीला देवतेचा मान दिलेला आहे, म्हणूनच तिची पूजा या दिवशी करतात. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात. या दिवसापासूनच अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. ज्यांच्या घरी गुरे, वासरे, गायी आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण स्त्रिया गायीच्या पायावरती पाणी घालतात आणि नंतर हळदी, कुंकू, फुले आणि अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावरती पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. या दिवसापासूनच अंगणात रांगोळी काढायला सुरुवात करतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे आणि आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणूनच या दिवसाच्या पूजेचे महत्त्व आहे. त्यानंतर येतो धनत्रयोदशी हा दिवस. बऱ्याच ठिकाणी हा दिवाळीतील पहिला दिवस मानला जातो. या दिवशी आपल्याकडे असलेले सुवर्ण अलंकार, पैशाच्या रूपात असलेले धन, चांदी अलंकार, त्याच्या रूपात लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे आयुर्वेदिक उपासक, आयुर्वेदिक डॉक्टर्स धन्वंतरी देवीचीही पूजा करताना दिसतात. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात अशी प्रार्थना करून तिची पूजा करतो. तिची पूजा करताना तिने आपले घर कधीच सोडून जाऊ नये आणि सदा सर्व काळ ती आपल्याच घरात राहावी अशी आपण तिची मनापासून प्रार्थना करतो. धनत्रयोदशीच्याच दिवशी समुद्र मंथनातून समस्त देवादिकांचे आरोग्य सांभाळणारे वैद्यराज धन्वंतरी आपल्या दोन्ही हातामध्ये एक अमृताने भरलेला कुंभ घेऊन प्रकट झाले. त्यामुळे समस्त वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर या दिवशी धन्वंतरीची धने आणि गूळ वाहून पूजा करतात आणि आपापल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये यश संपादन करण्यासाठी धन्वंतरीकडून आशीर्वाद मागतात. म्हणून या दिवसाला धन्वंतरी जयंती असंही म्हणलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवसापासून संध्याकाळी घराच्या बाहेर पणतीमध्ये तेल वात घालून पणतीचे तोंड दक्षिणेकडे करून म्हणजे तो यमदीप म्हणून लावायला सुरुवात केली जाते. या निमित्ताने काहीही अमंगळ गोष्ट आपल्या घराचा उंबरा ओलांडून आत येऊ नये अशी यमदेवाला प्रार्थना केली जाते. शेतकरी आणि कारागीर लोक धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या कामाच्या संबंधित अवजारांचीही पूजा करतात. तिफण, नांगर, कुलवाची पूजा अशा प्रकारे सर्व अवजारांची पूजा केली जाते. शेतकऱ्यांसाठी शेतातून घरात आणलेले धान्य म्हणजे लक्ष्मी. त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याचीही पूजा करतात. धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवसापासूनच सगळीकडे पणत्या, आकाशकंदील लावून रांगोळ्या काढून दीपोत्सव साजरा करून दिवाळीच्या सणाची सुरुवात केली जाते. दिवाळी या सणाला कमीत कमी 3000 वर्षाची परंपरा आहे असे सांगितले जाते. अश्विन वद्य चतुर्दशी या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व आहे.
शरद ऋतूची अखेर आणि हेमंत ऋतूची सुरुवात या कालावधीतच हा दिवस येतो. मार्गशीर्ष आणि पौष या 2 महिन्यामध्ये हेमंत ऋतू असतो. या काळामध्ये थंडीचा कडाका वाढतो. त्यामुळे या थंडीला सामोरे जाण्यासाठी अभ्यंग स्नान करावयास सांगितले आहे. दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान नरक चतुर्दशी या दिवशी पहाटे करावयास सांगितले आहे. या दिवशी सकाळी लवकर उठणे, सूर्योदयापूर्वी उठून शरीरास तेल लावून सुवासिक उठणे लावून केलेले स्नान याला अभ्यंग स्नान असे म्हणतात. या दिवशी सर्व पृथ्वीला आणि पर्यायाने तिथे राहणाऱ्या सर्व मानवजातीला आपल्या कृष्ण कृत्यांनी त्राही भगवान करून सोडणाऱ्या नरकासूर राक्षसांचा वध भगवान श्रीकृष्णांनी केला आणि संपूर्ण मानवजातीला राक्षसी विळख्यातून सोडवले. तोच हा दिवस, तो दिवस अश्विन वद्य चतुर्दशीचा होता, म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्णांनी केलेल्या या अतुलनीय पराक्रमाचे कौतुक म्हणून दिवाळीमध्ये या दिवशी पहाटे घरभर पणत्या उजळविल्या जातात आणि फटाके उडवून आनंद साजरा केला जातो. घरामध्ये दिवाळीच्या निमित्ताने तयार केलेल्या निरनिराळ्या फराळांच्या पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखवून मग त्याचे सेवन केले जाते. घरातील माणसे आणि इतर नातेवाईक एकत्र येऊन फराळ करतात आणि एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मीपूजन करतात. हे पूजन लक्ष्मी मातेचे आणि तिच्याबरोबर असलेल्या अलक्ष्मी या तिच्या मोठ्या बहिणीचे पण पूजन केले जाते. या दिवशी कुबेराचे सुद्धा पूजन केले जाते. कुबेर हा धनाचा रक्षण करणारा देव मानला जातो. त्यामुळेच लक्ष्मी मातेबरोबरच कुबेराचे पण यथाविधी पूजन केले जाते. ही पूजा या दिवशी संध्याकाळी किंवा प्रदोषकाळी पंचांगात दिलेल्या वेळेनुसार केली जाते. लक्ष्मी मातेचे वाहन हत्ती आहे किंवा ती कमळात बसून पण येते. मात्र अलक्ष्मी मातेचे वाहन गाढव असून तिच्या हातामध्ये केरसुणी असते, म्हणून या पूजेत केरसुणीला पण पूजेचा मान दिला जातो. या दिवशी व्यापारी लोक त्यांच्या मागील वर्षाच्या हिशेबाच्या वह्या किंवा चोपड्या बंद करून नवीन वह्या शुभ लाभ लिहून या नवीन वह्यांची पूजा करतात. याला वहीपूजन असेही म्हणतात. लक्ष्मीची पूजा करण्यासाठी चौरंगावरती रेशमी वस्त्र घालून त्याच्यावरती एक पाण्याने भरलेला तांब्या ठेवून त्यामध्ये आंब्याचे पाने बुडतील अशी ठेवून त्यावरती नारळ ठेवावा. हा कलश म्हणजे लक्ष्मीचे रूप. नारळाला हळद कुंकू लावावे आणि कलशाच्या एका बाजूला हळदीने काढलेल्या कमळावरती लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा तसबीर ठेवावी आणि दुसऱ्या बाजूला गणपतीची मूर्ती ठेवावी. या साऱ्यांची विधिवत पूजा करून आरती करावी, लक्ष्मीचा जप करावा आणि आपापल्या रीतीप्रमाणे देवापुढे नैवेद्य दाखवावा. आपल्याकडे महाराष्ट्रात साळीच्या लाह्या आणि बत्तासे याचा देखील नैवेद्य दाखवला जातो. देवीसमोर एका ताटामध्ये रेशमी वस्त्र घालून त्यावर घरातले स्त्रीधन किंवा दागदागिने किंवा चांदीच्या वस्तू, नाणी याच्या स्वरूपामधली लक्ष्मीची पण मनोभावे पूजा केली जाते. देवाजवळ समय उजळवली जाते आणि त्या संध्याकाळी सगळ्या घरभर दिवे लावून, सगळीकडे पणत्या लावून, आकाशकंदील लावून मोठ्या प्रेमाने आपल्या घरी येणाऱ्या लक्ष्मीचे आपण स्वागत करतो. घरी केलेल्या फराळांच्या पदार्थाचाही नैवेद्य दाखवला जातो. दारासमोर काढलेल्या सुंदर सुंदर रांगोळ्या पण लक्ष्मी मातेचे स्वागत करतात आणि सगळीकडे फटाके उडवून लक्ष्मी मातेचे स्वागतही केले जाते. नवे कपडे घालून छान छान फराळाचे खाऊन आपण दिवाळीच्या वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे 4 दिवाळीतले दिवस तर साजरे केलेच, पण अजूनही दिवाळीतले 2 मुख्य दिवस तर साजरे करायचेच आहेत. लक्ष्मीपूजन हा दिवस अश्विन वद्य अमावस्येचा येत असल्यामुळे अश्विन महिना येथेच संपतो. मराठी वर्षातल्या 12 महिन्यातल्या आषाढ अमावस्येचा म्हणजे दीपपूजन हिला दिव्याची आवस असेही म्हणतात. श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या आणि अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन या 3 अमावस्या चांगले शुभ दिन म्हणून गणले जातात. दुसऱ्याच दिवशी म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून कार्तिक महिना सुरू होतो. त्यामुळे बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीतले मुख्य 2 दिवस आहेत ते कार्तिक महिन्यामध्ये साजरे करतात. आपलं मराठी वर्ष म्हणजे या मालिकेतील अश्विन महिना अगदी प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत खूप सणावारांनी पूर्ण भरलेला आहे. चला तर अश्विन महिन्यात येणारा हा सण दिवाळी आपण उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरी करूयात.